त्याचा अनुभव आणि त्याच्यावर मात करण्याची एक कार्यपद्धती राजूभाऊ इथे विशद करून गेले. मला खात्री आहे इथे समोर सर्व जास्त शिक्षक बसलेले आहे, कवी मनाचे शिक्षक. राजूभाऊच्या हाकेला ते ओ करतील. निश्चितच श्रमदान यांच्याद्वारे दिसेल असं मी ग्वाही देतो. यानंतर आता प्रत्यक्ष जलकवी संमेलनाला आपण आता जे काय कवी संमेलन होत ते वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभाग असलेल्या चिचबर्डी या गावामध्ये होत असलेल्या ह्या तुफान आलाय पाण्याच्या अंतर्गत जलकवी संमेलनामध्ये मी आपणा सर्वांचं हृदयापासून स्वागत करतो. आत्ताच माननीय शिक्षणाधिकारी महोदया डॉक्टर सुचिता ताई मॅडम, पाटेकर मॅडम आणि राजूभाऊंचं अतिशय हृदय असं भाषण आपण ऐकलं. राजूभाऊंच्या भाषणातून तर आपल्याला सगळीच पाण्याची सगळी विषमताच कळली. सुचिताताईच्या ध्यासाबद्दल आणि त्यांच्या धडाडीबद्दल, त्यांच्या कार्यतत्परतेबद्दल मी काय वेगळं सांगायची गरज आहे. सगळा जिल्हा नव्हे महाराष्ट्रच त्यांना ओळखतो. मला एक आठवण त्यांना करून द्यायची आहे की एक पुरस्कारासाठी आणि त्या आणि मी सोबत गेलो होतो. त्यांनाही तो पुरस्कार शिक्षकांचा मिळाला होता, मलाही मिळाला होता. तेव्हापासूनच मी पाहिलं होतं की ही बाई काही सामान्य नाही. आणि प्राथमिक शिक्षिका असलेल्या ताई आज एक शिक्षणाधिकारीच्या मोठ्या हुद्द्यावर आहेत. त्यांचं भवितव्य मोठं आहे. राजूभाऊंबद्दलही काही वेगळं बोलण्याची गरज नाही. सगळा यवतमाळ जिल्हा नव्हे विदर्भच त्यांना मानतो, जाणतो. मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि या कवी संमेलनाला आपण सुरुवात करूया. खरं म्हणजे उशीर झालाय. एका कार्यक्रमात अशीच गंमत झाली, कार्यक्रम वेळेवर सुरू व्हायच्या ऐवजी चांगला 2 तास उशिरा सुरू झाला. आपल्याबद्दल मी बोलत नाही, इथे विलीनची सगळी अवस्था मी जाणतो. कारण त्याला म्हणजे असं वाटायचं बा याला बोलावलं तर बोलावणार, हा प्लीज करून राहिला. असं बिलकुल नाही. इथल्या सगळ्या अडचणी जाणतो. तिथे कार्यक्रम 7 चा 9 ला सुरू झाला. लोक निघून गेले. मग आता सगळे लोक निघून गेल्यानंतर वक्ता काय बोलणार. वक्त्याने म्हटलं आता जाऊ दे, माझा काही इच्छा नाही बोलायची. मग सगळे निघून जात असताना एक गावकरी आला. म्हणजे साहेब भाषण फारच चांगलं झालं. तो म्हणे मग भाषण झालं चांगलं, बोललोच नाही, भाषण चांगलं झालं कसं. ते नाही म्हणे भाषण चांगलं झालं यासाठी म्हणतो म्हणे की बोलले असते तर तुम्ही मारच खाल्ला असता म्हणे. कारण लोकांची झोपाची वेळ झाली आणि तुम्ही बोलले असते म्हणे. लोकांची झोपाची वेळ आणि लोक झोपेतून उठून तुम्हाला मारत बसले असते म्हणे. तुम्ही बरं केलं भाषण दिलं नाही. तर आता आम्ही जर कविता म्हटल्या तर गावकरी असं तर नाही होणार ना किंवा आत्ता का होय झोपायची वेळ भाषण कविता म्हणायला आले का. असं होऊ नका देऊ. कृपा करून कविता ऐका. आणि आम्ही तुम्हाला एवढंच सांगतो की आत्ता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल गावकऱ्यांना किंवा काय करणार आहेत, कविता म्हणजे काय. ते एका कार्यक्रमात अशी गंमतच झाली. कवितेचा कार्यक्रम जाहीर झाला. मिलिंद भाऊनी जाहीर केलं समजा तिथल्या संयोजकाने, आपल्या गावात कवितेचा कार्यक्रम, कवितेचा कार्यक्रम झाला. कवितेचा कार्यक्रम सुरू अर्धा झाला तरी लोक टाळ्या वाजविणे. मग अर्ध्या झाल्यानंतर लोक उठून गेले. मग संयोजक गेले म्हणे लोक काहून का बरं चालले म्हणे. म्हणे काहू म्हणे मी कवितेचा कार्यक्रम म्हणता आणि कविता तर अजून आलीच नाही म्हणे स्टेजवर. कविता आल्याशिवाय आम्ही तिचा कार्यक्रम ऐकाव कसा. लोकांना असं वाटलं कविता नावाची बाईच आहे बा. असाही प्रकार होतो. इथे काही कविता नावाची बाई नाही, कविता लिहिणाऱ्या साक्षात बाया आहेत. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगून टाकतो की मी तुमच्या समोर नतमस्तक आहो. मी तुम्हाला आता असं म्हणणार आहोत की कवयित्री शिक्षिका. पण नुसत्या शिक्षिका म्हटल्यानंतर बायाने डोळे काढले का आम्हाला काही साध्या समजता का. कवयित्री शिक्षिका म्हणा. म्हणजे एका गंमत कार्यक्रमात अशीच गंमत झाली, तेवढीशी सांगतो आणि मग आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू. एक लग्नाची काहीतरी स्वागताची पार्टी होती. 2 मित्र आपले जेवून राहिले. बाजूला एक व्यक्ती उभी होती. त्याच्या पलीकडे एक तरुण मुलगा की मुलगी उभी होती. तर हा त्याच्या मित्राला म्हणाला म्हणजे काय पोरं आहेत आजकालचे, एवढी चांगली पोरगी पण नुसते पोरासारखे कपडे घातले काय पोरासारखे दिसते. तर ती व्यक्ती म्हणाली अहो मिस्टर थोडं सांभाळून बोला, पोरगी नाही तो पोरगाच आहे आणि माझा पोरगा आहे तो. तर हा लगेच म्हणाला माफ करा तुम्ही त्याचे वडील आहे हे काही माझ्या लक्षात नाही आलं. ते म्हणे पुन्हा तोंड सांभाळून बोला फोडून टाकील मी त्याची आई आहे. विषय असा होऊन राहिला की कोणाला काय म्हणावं मोठा पेचपेचच आहे. म्हणजे कवी न म्हणता नुसतं शिक्षिका म्हटलं तरी राग यायचा तुम्हाला. खरंच म्हणजे मिलिंदला मोठा पेचच पाडलं. तो म्हणे सर तुम्हाला यायचं आहे अध्यक्ष म्हणून येता की सूत्रसंचालक. मी म्हटलं प्रश्न असा विचारा ना की हिरो होता का विलन होता. एकाच वेळेत दोन्ही. आता विलन कसा, मी विलन का म्हटलं कारण सूत्रसंचालक म्हणजे विलन. त्यानं एखादं नाव चुकीचं घेतलं तरी त्याला जोडपे, उशिरा घेतलं तरी जोडपे,
कवी संमेलन करताना त्याचं नाव घेताना त्याच्याबद्दल माहिती नाही सांगितली तरी त्याचा राग. अध्यक्ष बरं आपला हिरो, आजचे अध्यक्ष हिरो सारखेच आहे दिसायला. आजचे अध्यक्ष हिरो आहेत आणि प्रत्यक्ष ते हिरोच आहेत. मी आता सुरुवात करतो कवी संमेलनाला. मी सर्वात पहिल्यांदा श्री महादेवराव निमकर चारोळीकर दारव्हा यांना बोलवतो. त्यांनी आपली चारोळी सुरू करावी. संयोजकांतर्फे, माझ्यातर्फे नाही, पुन्हा सांगतो की संयोजकांतर्फे अशी विनंती आहे तुम्हा सर्वांना की कृपा करून कुठलीही प्रस्तावना करू नका. कारण अगोदरच उशीर झाला, नाही तर लोक जेवतील, झोपून जातील आणि आपण भामट्यासारखे निघून जाऊ. मग तेव्हा प्रस्तावना करूच नका, फक्त कविता म्हणा.